नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सकाळी मस्त नाश्ता झालेला आहे, चहा आणि पोहे केले होते, तर तुम्ही पुढे बघालच. आणि खूप मजा केली आज दिवसभर, तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू बघावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला नक्की करा. आणि काल आम्ही इव्हेंटला गेलो होतो, त्याच्यानंतर घरी आलो, खूप दमलो. आणि तसंच सानिका ओमला आता सुट्टी आहे 2 दिवस, सॅटर्डे संडे असल्यामुळे. तर त्या दोघांनाही बोलून घेतलं, म्हटलं चला काही गोष्टींची तयारी करायची. म्हटलं सॅटर्डे संडेच भेटतो, सुट्टीचा वार असतो, आहुंना सुट्टी असते, मला सुट्टी असते. त्यानंतर तुम्हालाही माहिती, नंतर वेळ नसतो, ड्युटी असते, ड्युटीच्या वेळेस काम होत नाही बाकीच्या गोष्टी. तर म्हटलं आज त्या दोघांना बोलून घ्यावेत. आणि जेवढी कामं आहेत पॅकिंगचं वगैरे, जे गिफ्ट्स आहेत म्हणा किंवा काही गोष्टी आहेत, ज्या ब्लाउजच्या पण काही गोष्टी तयार करायचं राहिलेलं आहे, तर त्या गोष्टी आज कंप्लीट करणार आहे. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आणि मागच्या ब्लॉगमध्ये खूप सारे भारी भारी कमेंट होते, तर असंच प्रेम देत राहा. आणि पूर्ण ब्लॉग संपल्यानंतर शेवटला कमेंट करायला विसरायचं नाही की ब्लॉग कसा वाटला आहे ते, आणि तुम्हाला रिॲक्शन ब्लॉग बघायला आवडेल का, आणि तो कधी पाहायचा आहे ते देखील कमेंट करून सांगा. कारण मी पण एक्सायटेड आहे जी रिॲक्शन घेतली होती मी फॅमिलीची आणि आहुंची, तर त्याचा ब्लॉग पोस्ट करायला. तर सगळ्यात अगोदर मी आहुंची रिॲक्शन काय होती आणि मग फॅमिलीची रिॲक्शन काय होती, असे 2 ब्लॉग आहेत. तर कधी पोस्ट करू ते नक्की कमेंट करून सांगा, तर ते नक्कीच पोस्ट करेल मी. आणि डेली ब्लॉग आवडत आहेत का, अजून कोणते कोणते वेगवेगळे ब्लॉग बघायला आवडतील, तर तुम्ही मला कंटेंट सुचवा, मी नक्कीच त्याच्यावर ब्लॉग बनवेल. आणि क्वेश्चन आन्सर पण विचारू शकता, त्यावर पण मी एक ब्लॉग बनवणारच आहे लवकरच. तर चला आता स्वयंपाक करायचा आहे. दुपारचे 11:30 वाजून गेलेले आहेत आणि चपाती भाजी करायची आहे मला. तर चला, इथं गरमागरम चहा पोहे रेडी आहेत, सोबत कैरी. इकडं आमचा ओम मस्त सगळ्यांना पोहे दिलेले आहेत. ते आमचे आहो, कसे झालेत पोहे? ज्यांनी खाल्ले त्यांना विचारते, चांगले झालेत ना? आणि मला विचारत होते ओमला का घरी पाठवलं लगेच. ओमची एक्झाम होती म्हणून त्याला लगेच घरी पाठवलं. आता त्याची एक्झाम संपली आहे, आता तो आलाय, त्यामुळे तो आता राहणार आहे 1-2 दिवस. त्यामुळे टेन्शन नका घेऊ, मी त्याला काही लगेच पाठवलं नाही, तर तुम्हाला वाटायचं मी त्याच्यावर खूप जाच करते का काय, त्याला घरी पाठवते असं लोकांना वाटलं. लगेच पाठवून दिलं असं वाटलं लोकांना. तर आहे ना, एका झटक्यात सगळे 60, एका झटक्यात 1 मिनिटात सगळं करत. आणि इथे ओमला ड्युटी लावली होती कोकम सरबतची, बिचाऱ्यांनी खूप छान प्रकारे आणलेला आहे. पण आता प्यायला कसं लागणार आहे हे यांनाच माहिती. पिऊन बघा. जमेगा जमेगा, वो छोटा बच्चा है, सीखेगा हालू 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 हालू. नया है वह. मैं क्या बोल रहा, तुम क्या बोल रहा. आप गिफ्ट पैक करो, 1 मिनट का काम नहीं, आप इतना टाइम लगा रहे हो. अजून भरपूर बॉक्स आहेत. मला पण करायचंय, पण मला दुसरं काम आहे, स्वयंपाकाचं काम आहे. तोपर्यंत हे गिफ्ट रॅपिंगचं जेवढं काम होईल तेवढं ते करतील, मग मी करायला बसेल. सगळं झालं नाही, मला बाकीचे कामं आहेत. आता मी ठीक आहे, एखादं गिफ्ट रॅप करून दाखवते. ठीक आहे, अशा प्रकारे मी गिफ्ट रॅप करून झालेलं आहे. 2 मिनिटाचं काम नव्हतं, कारण काय असं गिफ्ट रॅप करतात का? एका साईडने पॅक केलं, एका साईडने मोकळं ठेवलं, कसं केलंय ते? एका साईडने कागद जास्त सोडला, एका साईडने कमी. असं करायचं झालं, आणि तर चिकटपट्टी लावून टाकायची. हे बघा मी किती छान केलं, हे बघा बरं. दिस इज बेटर. अशा प्रकारे गिफ्ट रॅप करतात, हे यांना माहिती नाही. आणि हे नुसतंच आपले गाईज मी पण केलेलं आहे बघा. काय नाही, ते मीच लावलं होतं, त्यालाच फक्त चिकटपट्टी लावली. आम्ही केलेलं व्यवस्थित लावणं म्हणतात. हे आमची दोघांची मेहनत आहे.
तिचं बघा आणि आमचं बघा. ये देखो मैं क्या करू अभी, मी मैं किसका फॉलो मी करू. दरदरी सांगतो बा आपलं कवर फाटकंय. हे बघा हे बघ आपले दोघांची. त्यांना एक सांगितली आयडिया कशी करायची, पण त्यांना काही जमत नाही. आपण आहे ना आधी गिफ्ट पेपर आहे ना फाडून घेऊया. प्रकारे माझी भेंडीची भाजी झालेली आहे. तर सर्वांनी या जेवायला मस्तपैकी भेंडीची भाजी खायला या. त्यात खूप सिंपल केलेली आहे, फक्त मीठ टाकलं आहे आणि हे छान फ्राय करून घेतलं होतं. त्याच्यात मिरची आणि शेंगदाण्याचे कूट टाकलेलं आहे आणि थोडे थोडे मसाले टाकले आहेत आणि छान अशी सिंपल बट खूप छान लागते ही भेंडी. तर नक्की ट्राय करा. 2 भाज्या करायच्यात कारण ही सानिकाला आवडते आणि आहोंना आवडते. आणि माझ्या नोंदसाठी शेवगा उकडून घेतलेला आहे मी आणि इकडे मी त्याचा मसाला रेडी केला आहे. आता फक्त तेलात फ्राय करायचं आणि शेवग्याची भाजी रेडी. आता शेवग्याची भाजी रेडी, सर्व रेडी झालं. तुम्हाला इथं दाखवतो. इथं आजीने दिलेला मस्त लसणाची चटणी म्हणजे ठेचा, लाल मिरची आणि लसणाची. इथं आपलं भेंडी सिंपल, इकडे सगळ्या चपात्या करून ठेवल्यात आणि इकडे आपली आहे अशी शेवग्याची शेंग जी सगळ्यात हेल्दी आहे. त्याला गरम करता छान अशी करून ठेवली होती. आणि आता आम्ही जेवण करून घेतो. तर ज्यांना भेंडी आवडते त्यांनी भेंडी खायला या, ज्यांना शेवगा आवडते शेवगा खायला, दोन्ही आवडतं त्यांनी दोन्ही खायला या. तर आम्ही आता जेवण करून घेतो. मस्त किचन पण क्लीन करून ठेवलं आहे मी. आता हे सर्व तिकडे घेऊन जाते. मला असं किचन खूप क्लीन केलं ना खूप छान वाटतं जेवण तयार झाल्यानंतर, कारण नंतर मग कंटाळा येत नाही. पूर्ण भांडी वगैरे पण घासून ठेवले. चला, कशी झाली भाजी? एक नंबर. अरे चांगली की वाईट? कशी झाली हो? मस्त झाली. धन्यवाद. इकडे आपले गिफ्ट रॅप करून झालेले आहेत. अजून भरपूर कामं बाकी आहेत. पोटभर जेवण करून घ्या. काय तुम्हाला लई कामाला लावायचं आहे मला. तर चला कमेंट रेड करूयात. अरुण यांची कमेंट आहे, तुझा डान्स मला ते स्टेजवर नाचत होते त्यापेक्षा भारी वाटला. तो अजून फ्री डान्स केला असता तर मी अवॉर्ड फंक्शनच ठेवलं असतं. हो ना, मला तिथं जास्त जोरात नाचता येत नव्हतं ॲज युजल, तुम्हाला माहितीच आहे. मी खूप काळजी घेऊन डान्स करत होते. मम्मीने कमेंट टाकते, खूप छान मेकअप करून दिला आणि इव्हेंट खूप मस्त झाला. डान्स खूप भारी केलास. तुझ्या बाळाने देखील नक्कीच डान्स आणि एन्जॉय केला असेल. अशीच हॅपी राहा. टेक केअर अँड फुल एन्जॉय. थँक्यू मम्मी. मस्त डान्स करत होतीस. कशाला फास्ट फॉरवर्ड केला? ॲक्च्युअली खूप लॉंग व्हिडिओ झाला असं त्याच्यामुळे फास्ट फॉरवर्ड केला. आरवी यांची कमेंट आहे, व्हेरी नाईस ब्लॉग. ती खूप भारी लुक होता तुझा. नाईस डान्स. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर साऊ तुमची कमेंट मी वाचली होती मागच्या ह्याच्यामध्ये, सगळ्या कमेंट वाचल्या होत्या. पण तुमच्या आय डीचं नाव साऊ म्हणून आलं होतं, त्याच्यामुळे मी साऊ नाव घेतलं. तर मी कामात केली तुला रिप्लाय देत नाही. माझं नाव घे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सविता सांगडे प्लीज. हो संगीता सांगडे तुमचं नाव घेतलं आहे. थँक्यू सो मच. तुम्ही मागच्या ह्याच्याला पण कमेंट केली आणि ह्याला पण कमेंट केली त्याबद्दल. शो पण मस्त झाला. तुम्ही दोघे पण एकदम जबरदस्त दिसत होता. तुम्ही ठरवून गेलेला का IBMची थीम जांभळी आणि तुम्ही दोघे जांभळ्या कलरची थीम केली होती? असं काही नव्हतं. ॲक्च्युली अशी काही थीम वगैरे नव्हती. असंच जे समोर आलं मनात आलं ते कपडे घालून गेलो आम्ही. गुलाब वाघ यांची कमेंट आहे, रानू बंबई की रानू दोघेवर डान्स बसवा. नक्कीच नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर मी नक्कीच डान्सचे व्हिडिओज भरपूर सारे बनवणार. त्यावेळेस नक्कीच आम्ही बनवू त्यावेळेस डान्सचे व्हिडिओ. संध्या साळुंके यांची कमेंट आहे, तू कुठं राहतेस? मला भेटायचं आहे तुला एकदा तरी. हो नक्कीच भेटू. पुण्यात आलं की नक्की सांगा. कमेंट करा, मेसेज करा. मी नक्की रिप्लाय दिली. इंस्टाला मी ॲक्टिव्ह असते. तुम्ही तिथं रिप्लाय केलं तरी चालेल. नक्कीच भेटू आपण. आणि लास्ट कमेंट आहे, मला वांगे आवडत नाही. काय त्याडे चुकीचे. मला न आवडती भाजी आणि जेवायला बोलवतेस. माझ्यासाठी भेंडीची भाजी कर. तर या ब्लॉगमध्ये भेंडीचीच भाजी केली. तुमचं नशीब चांगलं. तर या जेवायला की बाईला केली मी ती भाजी केली. आणि आता कोणाचीच कमेंट वाचायचे राहिले असतील तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच रीड केले जातील. आणि आता मी आहोने आता छान मस्त बिर्याणी बनवली, मटन बिर्याणी. ते छान बनवतात, मटनही ते छान बनवतात. नेहमी त्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडेच देते मी ॲज युज्युअल. तर ते म्हटले आज मी बनवतो, तू आराम कर. पण मग त्यांना काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतात ते दिल्या. आणि त्यांचा व्हिडिओ पण बनवला, एक शॉर्ट व्हिडिओ येईल की मटन बिर्याणी ते कसे बनवतात. 2 पद्धतीने बनवतात. ही पहिली पद्धत ती तुम्हाला
त्याचा शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा, मी अपलोड करेल. आणि दुसरी पद्धत ज्यावेळेस ते करतील नेक्स्ट टाईम त्यावेळेस मी नक्की दाखवेल. खूप साऱ्या प्रकारच्या बिर्याणी येतात त्यांना, एक एक करून आपण अपलोड करूच. आणि आता मॅच पण आहे, आज IPL आहे, आजपासून IPL सुरू झाले आणि खराडीचा उरूससुद्धा आहे. मला असं वाटत होतं की मी खराडीच्या उरूसात जाऊ, पण गर्दी फार असते त्याच्यामुळे जाऊ शकत नाही. जर मला लांबून बघायला भेटला वगैरे, मी गेलेच खराडीला, तर नक्की मी तुम्हाला उरूस देखील दाखवेलच जर मला जमलं तर चला आता आम्ही गार्डनला जाऊन येतो. भात झालेला आहे. तर इथं वाजलेले आहेत 5 आणि 5 वाजता मस्त बनवलं आहे ब्रेड पिझ्झा आणि चहा. तर राहुलसाठी सानिका ओमसाठी बनवलेला आहे. तर त्यांना देते हे. कसा दिसते माझा ब्रेड पिझ्झा तुम्ही कमेंट करून सांगा. इकडे सगळे बसलेले आहेत मस्तपैकी मॅच बघत. IPL स्टार्ट आहे. CSK कोण आहे? RCB हा आहे ना, जी जिंकल त्या टीमकडे असते, त्याच्यामुळे मी ह्याच्यावर विश्वासच ठेवत नाही. मी आणि सानिका CSK कडनं, हे पण CSK कडनंच आहे. हा, पहिल्यापासून आमची CSK फेवरेट आहे, त्यामुळे आमची भांडणं होत नाही. नाहीतर वेगळे असते ना मुंबई इंडियन्स वगैरे. मुंबई इंडियन्सचे फॅन्स आमचे आहेत. तर विकेट आलेली आहे. बाकी तर MI वाले तर ओमकार आहे आमचा. ओमकार असता तर इथं अजून मजा आली असती. तो लय चिडवतो आम्ही त्याला. तर इथं आमचे माझे तर इथं बनवत आहेत बिर्याणी, मटन बिर्याणी. इकडं आलं लसूणची पेस्ट करायचं काम चाललं आहे. इकडे कांदा वगैरे सगळं. इकडं हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेलच. तर अशा प्रकारे एका साईडला भात लावलेला आहे आणि इथला मसाला रेडी करून ठेवला आहे मी मस्तपैकी. असं आयतं खायला भेटल्यावर काही मजाच वेगळी असते. गरमागरम ते पण नवऱ्याचं जेवण बनवत असेल तर अरे वा. आज पार्टी बदल दी उसने. किसके पास आएगा? दोघांनी आवाज द्या बरं. के पास जाएगा. You like चप्पल more than people. टेन्शन घेऊ नको तू, पळ दादा ते सगळे आहे तुला. नाही रे, ते सगळे इथं चप्पल. ओम दादाकडे जा. ओम दादाकडे जा. नाही जायचं. कसं भारी जाऊन बसलाय. त्याला आता आठवणार. त्याला मुडी काम आहे त्याचं सगळं. मुडावर आहे बघितलं ना. काय कशाला ओरडतो ते नको खाऊस. बरे का हे घे. मूडवर काम आहे त्याचं. मूडवर काम आहे. मुडी येतो. ही इज व्हेरी मुडी बॉय. तुझा हात खराब आहे, तू कशाला हाताने खातोय बघू. बाय 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 बाय. जर माझ्या हाताने खा. तुला तिकडे बघून स्माइल कर ना, लय भारी करतो. हात नाही दिला तुला आज. अशा प्रकारे बिर्याणी रेडी झालेली आहे. खूप मस्त बिर्याणी बनवलेली आहे. सगळे मस्त मॅच बघत बघत जेवण करतात. हा ना, लय भारी झाली ना. चला आता आम्ही जेवण करून घेतो. आणि नितीन यांची एक कमेंट होती की तू त्यांच्यापेक्षा छान डान्स केला, खूप मस्त ब्लॉग होता ते. तर थँक्यू सो मच तुमच्या कमेंटसाठी. ही एक कमेंट रीड करायची राहिली होती. आता जर कोणती कमेंट राहिली असेल तर ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी रीड करेल. आता मस्त पोटभर जेवण करते आणि तुम्ही ब्लॉगला कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते. आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. अशाच नवनवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल. तुमची काळजी घ्या. बाय बाय.